मुंबईच्या आझाद मैदानावर एकाच वेळी दोन आंदोलन झाली तर प्रशासनासमोर नेमका कोणता पेच निर्माण होणार? आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी संघटना पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे दोन्ही गटांनी मुंबईतील एकाच आझाद मैदानास्थळी आंदोलनाची परवानगी मागितली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट पासून मुंबईत आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली आहे, तर दुसरीकडे ओबीसी आंदोलकांनी त्याआधीच म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर आंदोलनाची मागणी केली आहे। त्यामुळे एकाच मैदानासाठी दोन गटांचे अर्ज प्रशासनाकडे आले आहेत। ओबीसी नेते आणि वकील मंगेश ससाणे यांनी 12 ऑगस्ट रोजी आझाद मैदान पोलीस ठाणे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज केल्याचे सांगितलं आहे। त्यामुळे आमचा अर्ज आधीचा आहे आणि नियमानुसार आम्हाला प्राधान्य मिळायला हवं अशी त्यांची भूमिका आहे। या आंदोलनात ओबीसींसोबतच व्हीजेएलटी, अलुतेदार आणि बलुतेदार समाजांच्या प्रश्नांवरही भूमिका मांडली जाणार आहे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा याभोवती केंद्रित आहे। त्यामुळे हा केवळ दोन आंदोलनांचा विषय राहिलेला नाही, तर आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। प्रशासनासमोर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की एकाच मैदानासाठी दोन गटांची मागणी केली जात असताना परवानगी नेमकी कोणाला मिळणार? अर्ज आधी कोणी केला? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि दोन्ही आंदोलनांचा कालावधी लक्षात घेता प्रशासन कोणता निर्णय घेतं याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलंय। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आझाद मैदानावर दोन्ही आंदोलनांना परवानगी द्यावी की प्रशासनाने वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनाची व्यवस्था करावी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलामेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।